झी 24 तास एक पाऊल पुढे झाली। त्याचा त्यांनी जो पाहिलं की त्याला प्रतिसाद मिळत नाहीये आणि गेल्या काही महिन्यापूर्वीपासून जी अण्णा महाराष्ट्रभर फिरले किंवा देशभर फिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा 100 ते 150 लोक देखील नव्हती। त्यामुळे मुद्द्यातला जो म्हणजे ही मूळ नाईलाजाने झालेली मूळ ही लवकर घेतली आहे। ह्यांचा जो मूळ उद्देश होता हा राजकीय याच्यामध्ये जाणं हाच उद्देश होता, कारण त्या केजरीवालांची किंवा किरण बेदींची राजकीय महत्वाकांक्षा जी आहे ती काय लपून राहिलेली नव्हती। अण्णा हजारेंच्या दृष्टीनं आताच्या परिस्थितीमध्ये लवकर जाहीर करावं लागलं असं तुम्हाला वाटतं? कारण आताचे जे आंदोलनाचं पर्यवसन जे दिसतंय की सरकार देत नाही, एकंदरच त्यांची जी अस्वस्थता वाढत होती, पंतप्रधानांच्या बंगल्याच्या बाहेर असेल किंवा शरद पवारजींच्या बंगल्याच्या बाहेर असेल, त्यांनी जे हिंसक प्रकार केला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी अस्वस्थता वाढतच होती त्यांची। अगदी माधव भंडारी आपल्या सोबत आहेत। भंडारी साहेब, तुम्ही काय म्हणाल? अण्णांनी राजकारणामध्ये जाण्याचं सूतोवाच करणं हा टीम अण्णाचा नाईलाज आहे असं तुम्ही याकडे बघता की काँग्रेसचं हे यश आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला या दोन्ही गोष्टी वाटत नाहीत। एक तर असं आहे की अण्णांच्या बरोबर आंदोलनामध्ये आलेले किंवा अण्णांना बरोबर घेऊन ज्याने आंदोलन उभं करायचा प्रयत्न केला अशा काही मंडळींना स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत आणि त्या राजकीय महत्वाकांक्षा आजपर्यंत काही लपून राहिलेल्या नाहीत। जर या राजकीय महत्वाकांक्षा उद्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरून प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करायचा असेल तर आता 2012 तर अर्ध संपलंय, 2013च्या अखेरीला किंवा 14च्या सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका होतील। जर आपला राजकीय पक्ष उभा करायचा असेल तर हीच वर्ष सव्वा वर्ष हातात आहे। त्याच्यामुळे या वेळेला त्यांनी हा निर्णय घेणं आणि त्या दिशेने पावलं टाकणं। अगदी तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा। तुम्ही बोललात त्याच्यात मी फक्त एक अधिक स्पष्ट करून घेतो, राजकीय मनीषा, राजकीय आकांक्षा अण्णांच्या सहकार्यांची की अण्णांची? नाही, अण्णांची आहे असं मला स्वतःला वाटत नाही, कारण अण्णांचं जे गेल्या 15, 20, 25 वर्षातली वाटचाल आपण बघितलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही अशा तऱ्हेची राजकीय महत्वाकांक्षा बाळगली किंवा व्यक्त केली असं झालेलं नाही। म्हणजे सहकार्यांच्या इच्छेला महाराष्ट्रामध्ये उलट त्यांना अधिक संधी होती, त्यांनी काही प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालं असतं, पण त्यातही त्यांनी कधी तशी पावलं टाकली नाहीत। अण्णा हे संघटित कार्यक्रमांच्या संघटना चालवण्याच्या मानसिकतेतले नेते नाहीत। अण्णा हे स्वतःच्या कार्यपद्धतीने चालतात। संघटना उभी करण्याचा फार मोठा प्रयत्न त्यांनी आजपर्यंत कधी केलेला नाही। त्यामुळे आता ते हे करायला निघाले असतील तर ते काही इतरांच्या आग्रहामुळे निघालेत असं माझं व्यक्तिगत मत आहे। अगदी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की 4-5 जे अण्णांचे निवडक सहकारी आहेत त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी किंवा मनीषेपोटी अण्णांनी एवढा मोठा निर्णय घेतला असावा? नाही, अण्णा जे आज बोलतायत त्याच्यामध्ये अण्णा स्वतः राजकीय पक्षामध्ये मी सामील होईल की नाही हा पत्ता त्यांनी अजून खुला केलेला नाहीये। मी निवडणुकीला उभं राहणार नाही हे त्यांनी सांगितलंय, हो, पण मी स्वतः राजकीय पक्षाचा अध्यक्ष असेल किंवा आणखीन कोणीतरी असेल असं अण्णांनी अजून सांगितलेलं नाहीये। कदाचित त्यांनी आपले पर्याय खुले ठेवलेले दिसत आहेत आणि कदाचित ते म्हणतील की मी राजकीय पक्ष तुम्ही चालवा, मी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईन, मी महात्मा गांधींची भूमिका बजावेन, अशा तऱ्हेचा पवित्रा अण्णा घेऊ शकतात। ठीक आहे, म्हणजे अण्णांनी पवित्रा अजून जाहीर केलेला नाहीये, मात्र त्यांच्या सहकार्यांच्या इच्छेमुळे अण्णांनी ही घोषणा केली असावी असा अंदाज माधव भंडारींचा आहे। DL कराड आपल्या सोबत आहेत। कराड सर, तुम्ही कसे बघता अण्णांच्या या घोषणेकडे? काय याच्या मागे आहे? का अण्णांना अशी घोषणा करायची वेळ येते किंवा त्यांनी केली आहे? हे बघा, गेल्या 25-30 वर्ष अण्णा ज्या पद्धतीनं सामाजिक प्रश्न घेत आहेत, प्रामुख्यानं त्यांनी ग्रामीण भागातल्या विकासाचे प्रश्न घेतले, त्याच्यातनं भ्रष्टाचाराचा प्रश्न त्यांनी सातत्यानं उचलून धरला, पारदर्शक पद्धतीनं कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि त्याच्यातनं त्यांना त्यांच्यासमोर ज्या समस्या उभ्या राहिल्या, त्यांच्यासमोर जी आव्हानं उभी राहिली त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यावेळेला त्यांनी रणनीती निश्चित केलेली आहे। हे लोकपाल विधेयक सक्षम असं ताबडतोब झालं पाहिजे याच्यासाठी जे आंदोलन परत दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे। आता एक तर नक्कीच गोष्ट आहे की अण्णा हे अत्यंत प्रामाणिक आहेत, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे आणि निस्वार्थी अशी त्यांची प्रतिमा आहे, हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल। परंतु एक लक्षात येतंय की ह्या संबंध व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये जर जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर फक्त आंदोलन करून आपण ते यशस्वी होत नाहीये। या व्यवस्थेमधले जे सगळे अंग आहेत, रस्त्यावरची लढाई असेल, विधानसभा आणि संसदेतला संघर्ष असेल, कायदा करण्यासाठीचा संघर्ष असेल किंवा न्याय संस्थेच्या समोर जाऊन करावायचा संघर्ष असेल, ह्या सगळ्या पर्यायाचा
अत्यंत नेमकेपणाने वापर केल्याशिवाय आपण जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही. फक्त जनरली नॉन पॉलिटिकल आंदोलन करून आपण समाधान सगळ्या प्रश्नाला शोधू शकत नाहीये. ही मर्यादा बहुतेक अण्णांना ही लक्षात यायला लागलेली आहे. आणि कुठल्याही लोकशाही देशामध्ये तुम्हाला जर महत्वाचा बदल करायचा असेल, लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदा करावा लागतो. कायदा करायचा असेल तर तुम्हाला सत्तेत असलं पाहिजे, लोकांचं प्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे, राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. आता हे करणं आवश्यकच आहे. हे केल्याशिवाय जनतेचे प्रश्न सोडवणं अशक्य आहे. अगदी लोकपालासारखा सुद्धा कायदा सदिच्छेने होऊ शकत नाहीये. जे राजकीय वास्तव आहे आपल्या देशामधलं, ह्या राजकीय वास्तवाच्या परिप्रेक्षामध्येच याचं उत्तर शोधावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अण्णांना ह्या आंदोलनाची मर्यादा लक्षात येते. आणि म्हणून आता राजकारणामध्ये प्रत्यक्ष उतरून या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला असावा. अगदी आंदोलनाची मर्यादा लक्षात येते चळवळीची, आणि त्याच्यामुळे कदाचित अण्णांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असावा असं कराड साहेब म्हणतात. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण कुमार सप्तर्षींकडे जाणार आहोत. एक चळवळ आणि त्याला जोडलेलं राजकारण यांना त्याचा स्वतःचा अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यांच्याविषयी आपण विचारूया. आणि टीम अण्णाचं काय मत आहे, विश्वंभर चौधरी काय म्हणतात हे सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.